मला हा ब्लॉग अगदी म्हणजे 1 मिनिटाचाच करायचा होता, पण कंटेंट एवढा होता, की म्हटलं मी जे पाहिले ते तुम्हाला तुमच्या सर्वांपर्यंतच पोहोचलं पाहिजेत. त्यामुळं हा व्हिडिओ जरा थोडासा लाँग बनलेला आहे, पण तरी पण शेवटपर्यंत पहा, कारण खूप मजा येणार आहे आणि तुम्हाला काय-काय आहे या ब्लॉगमध्ये ते तुम्हाला समजणार आहे. तर म्हणजे पहिल्यांदा असं सुरुवातीला आम्ही गेलो होतो जुना बाजार, चोर बाजार, अ, अजून काय नावं येतं तिथं. आता हे आहे ठिकाण कुठे? हे आहे पुण्यामध्ये मेट्रो स्टेशनपासून अगदी मंगळवार पेठ अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर. मेट्रो स्टेशनपासून आपल्याला म्हणजे कुठं पुणे जंक्शनला उतरायचं आहे. तिथून मेट्रोने मंगळवार पेठला यायचं आहे आणि तिथून आपण ह्या जुन्या बाजाराला किंवा चोर बाजार जे म्हणतो आपण तिथं येऊयात. इथं तुम्हाला काही गोष्ट काय मिळत नाही ते विचारा ना मला. इथं तुम्हाला शेतातले जे लागतात कामाला सगळे साहित्य मिळतात. नंतर घरामध्ये काय लागतं आहे आपल्याला ते पण भांडी वगैरे, अगदी हेअर ड्रायर, नंतर ट्रिमर, नंतर मसाजर, शूज, अजून कपडे तर एवढे स्वस्त आणि क्वालिटी पण एवढी छान आहे तिथं कपड्यांची. जे टी शर्ट आपण कॅम्पमध्ये पण बघायला गेलो किंवा डीमार्टला पण बघायला गेलो तर 400-500 रुपयाला एक टी शर्ट आहे. ते तिथं फक्त 350ला जोडी अशा ऑफरमध्ये टी शर्ट पण आहे. नंतर घरातल्या ज्या पत्र्याच्या पेट्या असतात त्या पेट्या, नंतर बॉस खुर्ची, अजून आपल्याला तिथं शेतामध्ये लागणारे ताडपत्री, चवाळे, म्हणजे ग्रीन पॉली हाऊस, असं बऱ्या म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आपल्याला तिथं पाहायला भेटतात आणि त्याचे रेट्स पण एवढे रिझनेबल आहेत की आपण घ्यायला जातो 1 आणि घेऊन येणार 10 असे आहे. म्हणजे मार्केट रेटपेक्षा ना निम्म्याच्या निम्म्या किमतीने म्हटलं तरी काय हरकत नाही. घड्याळ, नंतर जे म्युझिक इन्स्ट्रुमेंट्स असतात त्या पण इथं भेटतात आपल्याला. नंतर घरातल्या अजून काही छोटे मोठे इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात त्या पण इथं सर्व चीप रेटमध्ये अगदी चीप रेटमध्ये भेटतात. फक्त एकच तिथं आलं पाहिजेत की बार्गेनिंग खूप चांगल्या पद्धतीने करता आलं पाहिजे. तसंच अँटिक वस्तू जर सगळ्यात चांगल्या कुठं भेटत असतील तर त्या ह्याच बाजारामध्ये भेटतात, जुन्या बाजारामध्ये. एवढ्या सुंदर आहेत की ज्या आपण पाहिलेल्या नाही आहेत अशा अगदी छोट्या छोट्या गोष्टी त्यासुद्धा आहेत इथं. अगदी जे आपले आजोबांच्या काळामध्ये जे पैसे वगैरे असायचे 1 पैसा 2 पैसा ते पण आपल्याला इथं पाहायला भेटतात. तसेच शेतामध्ये लागणारं दातूळ म्हणा, खोरं म्हणा, टिकाव म्हणा, अजून बरेच काय काय त्याची नावं पण मला माहिती नाही आहेत. अशा पण बऱ्याच गोष्टी त्या बाजारामध्ये आहेत. खूप म्हणजे खूप. म्हणजे तुम्ही खरंच एकदा नक्की व्हिजिट करा. कारण मी तर जवळजवळ 7-8 वर्षापासून म्हणत होते की मला जायचं आहे, मला जायचं आहे. परंतु मला नाही जाणं झालं. तसंच इथं हातगाडी पण आपल्याला करून भेटते आपल्याला पाहिजे तशी. जे असते ना ते वडापाववाल्यांची हातगाडी, भाजीवाल्यांची वगैरे ते पण आपल्याला भेटतं तिथं करून आपल्याला पाहिजे तसं. तसंच तो मोठा कागद भेटतो ते कांद्यावर वगैरे झाकायला लागतो किंवा काय अजून बाजारामध्ये सावलीसाठी वगैरे आपल्याला लागतो तो पण तिथं भेटतो. चेन मोठ्या साखळ्या तिथं भेटतात. ज्या म्हणजे आपण यारीसाठी वगैरे पण वापरू शकतो. म्हणजे अशा खूप साऱ्या गोष्टी, अँटिक गोष्टी या सगळ्या तिथे